नमस्कार, वणक्कम. फूड कुटुंबाच्या किचनमध्ये आज फक्त फूड ड्रामा नाही तर कॉस्ट्युम ड्रामा सुद्धा होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर यांना रास्कला माइंड इट. हाय, मी अधीश. फूड कुटुंबाच्या आजच्या ह्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. येस, मी म्हणलं रोजचं आपले जे रेग्युलर फूडचे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी नाविन्य आणावं. सो आज दोन महत्त्वाच्या गोष्टी होणार आहेत. एक तर म्हणजे मी स्वतः कुकिंग करणार आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघतच आहात की आज जरा फुल साऊथ इंडियन अटारा वगैरे करून हे सगळे पांढरे कपडे वाचवत आज मला स्वयंपाक करता येतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. जसं तुम्ही थंबनेलवरती पाहिलं आहे की आज आपण करणार आहोत सांबार. येस, असं कोणतंच घर नसेल, म्हणजे दाक्षिणात्य घर तर आहेच, पण असं कोणतंही मराठी घर नसेल की ज्याच्यामध्ये दाक्षिणात्य पदार्थ म्हणजे इडली, सांबार, चटणी हे आयटम होत नसतील. सो सांबार बनवण्याची माझी स्वतःची एक छान पद्धत आहे. ती स्टँडर्ड आहे की नाही हे मला माहीत नाही. सगळ्या साऊथ इंडियन बहीण भावांचे मी ऑलरेडी कान धरून माफी मागतो आणि पटकन तुम्हाला दाखवतो की आपल्याला हे सांबार करायला काय काय लागणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ, जी आपण छान शिजवून घेतलेली आहे. आता मी ही शिजवून घेताना काय करतो माहिती आहे का, मी त्याच्यामध्ये ऑलरेडी एक जो टोमॅटो आहे ना हा कुकरमध्येच घालतो, म्हणजे तो टोमॅटो आणि ती जी डाळ आहे ही छान एकजीव होतात आणि त्यांनी छान एक चव येते. सो अजून एक टोमॅटो आपल्याला वापरायचा आहे, पण नंतर वापरायचा आहे. भाज्यांमध्ये बघाल तर मी उभा चिरलेला कांदा आहे, बटाटे आहेत, मी ऑलरेडी वाफवून घेतलेला दुधी आणि शेवग्याच्या शेंगा आहेत. या दोन्ही मी जेव्हा डाळ लावली होती शिजायला तेव्हाच घेतलं होतं. ह्या गोष्टी शिजायला थोडासा वेळ जातो, त्यामुळे कुकरमध्ये त्या पटकन शिजतात. आणि एक टोमॅटो, म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की एक टोमॅटो मी डाळीमध्ये घेतलाय आणि एक टोमॅटो मी नुसता चिरून घेतलेला आहे. मसाल्यांमध्ये बघायला गेलं तर आपला सांबार मसाला आहे, तुम्ही कोणताही सांबार मसाला वापरू शकता. वेगळी मी कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे कारण त्यांनी छान रंग येतो. त्याच्यानंतर कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, चिंचेचा कोळ आहे आणि 2-3 सुक्या लाल मिरच्या देखील मी घेतलेल्या आहेत. सो वेळ न दवडता चटकन सुरू करूयात सांबाराची कृती. सो इथं मी भांडं आता गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जरा तेल गरम करायला टाकतो. ऑलरेडी मी भांडं तापायला ठेवलं होतं, त्यामुळे चांगल्यापैकी तापलेलं आहे ते. तर जरा गॅस आपण बारीक करूया आणि याच्यामध्ये आता आपल्याला जे बेसिक आपले जे फोडणीचं साहित्य असतं ते घालून घ्यायचं आहे. सो तेल थोडंसं गरम झालं की मग आपल्याला याच्यामध्ये मी जिरं घालतो. तुम्ही घालता की नाही मला माहीत नाही, पण एक छान जिरं, मोहरी आणि थोडंसं हिंग हे मी पहिल्यांदा फोडणीला घालणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता हे देखील घालणार. सो आपलं तेल चांगलं गरम झालं आहे. सो माझी पद्धत अशी आहे की मी हे जे सगळे पदार्थ आहेत ना ते सगळे मी हातात घेतो आणि एकत्रच त्याची फोडणी घालतो. कारण कसं आहे, फोडणी घालायचं हे जे दिव्य काम आहे हे जितक्या पटकन होईल तेवढं चांगलं. सो मी जिरं घेतलं, मोहरी घेतली थोडीशी आणि हिंग घेतलं. हिंग तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. सो हे सगळं घेतलं आणि आता महत्त्वाचं काम ते म्हणजे फोडणीला घालणं. सो हे चांगलं तडतडू दे, पण त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या गोष्टी घालायच्या आहेत. पण ते हे करत असताना एक लक्षात घ्यायचं आहे की हे तडतडणं आणि जाळणं याच्यामध्ये फरक आहे. सो जरा हिंगाचा वास यायला लागला, जरा मोहरी आपली तडतडलेली दिसली की गॅस थोडासा बारीक करा आणि पुढचे जे जिन्नस आहेत ते घालून घ्या. सो जिरं, मोहरी आणि हिंग आपलं चांगलं तडतडलं आहे, मोहरी पण आपली चांगली तडतडती आहे. याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्यानंतर मी 2 ते 3 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा अशा रफली कट करून घालायच्या आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. द मोमेंट तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्या आणि हे सगळं घालताना त्याचा एक छान असा खमंग असा एक ॲरोमा यायला पाहिजे, आणि तो जर ॲरोमा आला तर तुम्ही समजून घ्या की तुमची फोडणी ही व्यवस्थित बसलेली आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. थोडीशी कोथिंबीर आपल्याला नंतरसाठी वाचवून ठेवायची आहे. आणि मी काय करतो की जी कश्मीरी लाल मिरची आहे ना मी आता फोडणीमध्ये घालतो, जेणेकरून ना त्याचा रंग खूप छान येतो. सो तुम्ही तुमच्या हिशोबाने, मी आता साधारण 1 ते 1.5 चमचा घेतलेली आहे.
तुम्ही तुमच्या हिशोबाने ही काश्मीरी लाल मिर्च सुद्धा घालू शकता, कारण आपल्याला नंतर रेग्युलर आपली जी मिरची पावडर आहे ती तर घालायची आहेच आहे. सो ती घातलेली आहे. थोडीशी हळद पाहिजे आपल्याला, सो हळद देखील मी आत्ता घालून घेतलेली आहे. सो एकदा हे छान परतूया आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला जी सगळ्यात पहिली भाजी घालायची ती म्हणजे आहे आपला बटाटा, कारण बटाटा जो आहे हा शिजायला वेळ लागतो. सो आता मी काय केलंय, चिरून बटाटा थोडा वेळ पाण्यात घालून ठेवला जेणेकरून तो काळा नाही पडायला पाहिजे. आणि आता आपल्याला थोडासा हा बटाटा शिजण्यासाठी झाकून ठेवायचा आहे. एकदा तो शिजला की मग आपण त्याच्यामध्ये पुढचे पदार्थ घालूयात. जोपर्यंत आमचा बटाटा शिजतोय ना तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, अर्थातच तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही आमच्या किचनची छान एक टूर घ्यायची. कारण तुम्हाला तर माहिती आहे की आमचं जे किचन आहे हे पॉटरी डेनच्या छान सिरामिक भांड्यांनी सजलं आहे. ही भांडी जेवढी दिसायला सुंदर आहेत तेवढी वापरायला देखील दणकट आहेत. सो पटकन आमच्या किचनची एक टूर घ्या. सो तुम्ही आमच्या किचनची छान टूर घेतलेली आहे. इकडं आमचा बटाटा देखील शिजतो आहे. आता जर तुम्हाला असं वाटलं की तुमची फोडणी थोडीशी जळते तर तुम्ही काय करू शकता, एक हलकंसं अगदी 1-2 चमचे त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. ते मी केलेलं आहे. आणि जर तुम्हाला बटाटा पटकन शिजावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. म्हणजे काय करायचं की अगदी एक चिमूटभर मीठ जे आहे ना ते त्याच्यामध्ये घालायचं जेणेकरून तो बटाटा पटकन शिजतो. सो हे चिमूटभर मीठ तुम्ही घातलंय हे आधी लक्षात ठेवा, कारण नंतर जेव्हा तुम्ही अंदाज घेण्यासाठी मीठ घालाल तेव्हा त्याच्यामध्ये ते ऑलरेडी मीठ आहे हे लक्षात घ्या. सो आता आपला जो बटाटा आहे हा साधारण एक 50% शिजला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आता ज्या आपल्याला ज्या पुढच्या भाज्या आपल्याला घालायच्या त्या भाज्या आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा कांदा घालायचा आहे. सो मी हा असा उभा चिरलेला जो कांदा आहे जो आपण जनरली खेकडा भजीला वगैरे वापरतो तसा कांदा पहिले घालून घ्यायचा आहे. आणि माझी शॉर्टकट पद्धत आहे, तुम्हाला जर वेगळं करायचं तर करू शकता. तर मी टोमॅटो देखील कांद्याबरोबरच घालतो, म्हणजे तो जो टोमॅटो छान एक जो एकजीव होतो ना तो खूप छान दिसतो. सो टोमॅटो पण मी घालून घेतला. आणि आता आपण हे सगळं पुन्हा एकदा छान शिजवून घेऊया. बाकीच्या ज्या भाज्या आहेत आपल्या त्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत, त्यामुळे त्या आपल्याला नुसत्या वरनं जरी घातल्या तरी चालणार. म्हणजे सांबार बनवायचा म्हणजे ज्या पद्धतीने मी बनवतो त्याच्यामध्ये जो सगळ्यात जास्त वेळ जातो ना तो हा जो कांदा, टोमॅटो आणि बटाटा आहे. हा शिजण्यामध्ये जेवढा वेळ जाणार आहे ना तेवढाच वेळ जाणार आहे. अदरवाईज बाकी आपलं जे सांबार आहे हे झटपट तयार होणार आहे. सो मी परत जर गरज वाटली तर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालेन, अगदी थोडंसं, जेणेकरून आपलं जे मसाले आहेत ते जळू नये म्हणून. आणि हे छान कांदा, टोमॅटो आणि बटाटा छान शिजवून घेतो. सो आता आपले कांदे, बटाटे आणि टोमॅटो म्हटलं काय घातलं आहे अजून याच्यामध्ये, ते छान एकजीव झालेलं आहे. तुम्ही बघू शकता टोमॅटोसुद्धा असं छान एकजीव झालेला आहे. आणि ह्या स्टेजला आपण गॅस थोडासा बारीक करूयात, कारण आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे बाकीचे मसाले आणि भाज्या देखील घालायचे. सो आता मी जसं मगाशी सांगितलं की दुधी भोपळा मी डायरेक्ट उकडून घेतलेला आहे कुकरला, सो तो पहिले घालूयात. शेवग्याच्या शेंगा, म्हणजे तुम्हाला जे आवडत असेल, काही लोक सांबारामध्ये वांग सुद्धा घालतात. सो जर तुम्हाला वांग आवडत असेल तर वांग सुद्धा घालू शकता तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात. काही लोक लाल भोपळा सुद्धा घालतात. मला लाल भोपळा फारसा आवडत नाही, त्यामुळे मी दुधी भोपळा घातलेला आहे. सो आता ह्या भाज्या घातल्या त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आता आपल्याला जे जे आपले मसाले घालायचे आहेत ते सगळे मसाले आत्ताच आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत, म्हणजे ती भाज्यांना छान त्याची चव लागते. सो मगाशी आपण काश्मीरी लाल मिर्च थोडीशी घातलेली आहे. सो तुमची जशी तिखटाचं ॲपेटाईट असेल त्यानुसार आपलं जे रेग्युलर तिखट आहे ते घालायचं. सो मी आता माझ्या अंदाजाने साधारण हे माझं जे रेग्युलर तिखट आहे हे 1 चमच्याच्या आसपास मी घातलेलं आहे. आपण मगाशी 1 ते 1.5 चमचा आपली काश्मीरी लाल मिर्च घातलेली आहे. सो ते घातलं. तुमच्या घरात असलेला जो कुठला सांबार मसाला असेल तो मी जो आहे तो वापरलेला आहे.
नाव नाही घेऊ शकत कारण पेड प्रमोशन नाही. ओके, ते घालायचं आहे. हे आपल्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, कारण एकदा त्या भाज्यांना त्याचा स्वाद लागला ना की मग ते खूप छान होतं. मी साधारण इथे आत्ता 2 चमचे एवढा सांबार मसाला घातलेला आहे. ऑलवेज म्हणजे माझं हे गणित असतं की सांबारामध्ये जर तुम्हाला त्याला तिखटपणा किंवा जरा टेस्ट द्यायची असेल ना तर तिखट कमी आणि मसाला जास्त, हे माझं गणित आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. पण असं केलं ना तर सांबाराच्या मसाल्याचा तो जो एक अरोमा असतो ना तो खूप छान लागतो. आणि मी आत्ता इथे सांबार मसाला घातल्या तो एक छान एक अरोमा आला आहे ना, हा अरोमा यायला पाहिजे. तुमचं नाक तुम्हाला सांगत असतं की तुमचा पदार्थ चांगला झाला की नाही. सो टाईम टू टाईम या ज्या स्टेप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. सो हे झाल्यानंतर आता आपला जो चिंचेचा कोळ आहे, चिंच आंबटपणासाठी चिंच खूप गरजेची असते, त्यामुळे मी चिंचेचा कोळ पाण्यामध्ये भिजवून त्याचं मी कोळ काढून घेतलेला आहे. तो साधारण एक 2 चमचे मी आत्ता याच्यामध्ये घातलेला आहे. तो घालून घेऊयात. आणि आमच्या घरामध्ये गूळ घालतो. तुम्ही जर साखर घालत असाल तर साखर, कारण आपण म्हणतो ना की प्रत्येक तिखटामध्ये थोडासा एक गोडाचा अंश असायला पाहिजे आणि प्रत्येक गोडामध्ये थोडासा खारटपणा असायला पाहिजे. सो चिंच, गूळ चवीनुसार तो तुम्ही घालून घ्यायचा. हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. असं नाही म्हणत की मी अगदी गूळ वितळेपर्यंत तुम्ही हे करून घ्या. सगळं एकजीव करा आणि मग ह्याच्यामध्ये जो आपला स्टार इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपली डाळ. ही डाळ आपल्याला घालायची आहे. आता मी जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मी ही डाळ घालताना काय केलेलं आहे, तर मी ही डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घातला होता, त्यामुळे तो टोमॅटो आणि ती डाळ छान एकजीव झालेली आहे. सो ती आपण घालून घेऊयात. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. ओके, सो आता या स्टेजला आपण आपलं जे मीठ जे घालायचं आहे ते पण घालून घेऊया. लक्षात घ्या, मगाशी जर भाजी शिजवताना जर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलं असेल तर मग आता थोडंसं मीठ कमी घाला. आणि मी पण मीठ हाताने घालणारच आहे, त्यामुळे मी हाताने मीठ घालून घेतो. आणि ऑब्व्हियसली सांबाराला आपल्याला कन्सिस्टन्सी देण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी घालणं गरजेचं आहे. सो तुम्हाला जसं सांबार आवडत असेल तर तुम्हाला खूप पातळ आवडत असेल तर पातळ म्हणजे तुम्ही जास्त पाणी घाला, तर तुम्हाला थोडंसं दाटसर आवडत असेल तर कमी पाणी घाला. तुमचं जे काही गणित असेल त्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे. बघा, द मोमेंट मी पाणी ॲड केलं त्याला तो एक छान कलर जो आहे तो यायला लागलेला आहे. आणि म्हणूनच मी जी कश्मीरी लाल मिर्च वापरतो ना ती त्याच्याकरताच वापरतो, जेणेकरून त्याला तो एक छान असा लालसर ऑरेंजिश आणि असं येल्लो असं मिक्स जो कलर येतो तो येतो. कारण खूप लोकांचं काय होतं माहिती का, सांबार होताना होतं पण ते आमटीसारखं दिसतं, असं पिवळटसर दिसतं. तसं नाही, सांबाराला हा छान एक असा ऑरेंज कलर यायला पाहिजे तर तुमचं सांबार योग्य झालेलं आहे. सो पाणी घालून छान आता हे सांबार मी झाकून ठेवले. तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या हातात हा विस्कर काय आहे, तर युजली हा विस्कर नसतो. जेव्हा घरी असते तेव्हा मी चक्क एक रवी घेतो. अर्थात ही स्टेप ऑप्शनल आहे, ती करायची की नाही तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती ठरवा. पण मी काय करतो, जेव्हा ही पूर्ण सगळं पाणी मीठ साखर घालून घेतलं त्याच्यानंतर आपली घरची जी रवी असते ना ती घालायची ह्याच्यामध्ये आणि लिटरली हे जे सांबार आहे हे छान असं ढवळून घ्यायचं. असं केल्याने काय होतं माहिती का, की त्याच्यातले जे मसाले आणि ते सगळ्या ज्या भाज्यांचा जो स्वाद आहे ना हा एकमेकांमध्ये खूप छान मिक्स होतो. हा अर्थात पण हे करताना तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांना ते नाही लागलं पाहिजे. बरोबर मधोमध जिथं डाळ आहे ना तिथे ठेवून तुम्ही छान हे असं ढवळून घ्या आणि मग बघा तुमच्या सांबाराला किती कमाल छान चव येते आहे ते. आणि फायनली आपलं सांबार छान उकळलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता त्याच्यामध्ये छान त्या भाज्या ज्या आपण घातल्या होत्या त्या छान आता वरतून शिजून अशा छान उकळलेल्या दिसत आहेत. सो हीच ती वेळ आहे, आपलं सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे अर्थातच कोथिंबीर घालायची. कारण कोथिंबीरीशिवाय तर फूड कुटुंबाचा पदार्थ होऊच शकत नाही. सो मस्त त्याच्यामध्ये वरनं कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर घालून एक 5 मिनटं हे छान झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे जो ॲरोमा आहे हा याच्यामध्ये लॉक होऊन जाईल. सो आता तुम्ही ह्याचा फायनल जो लुक आहे तो बघा आणि मग होणार आहे अर्थातच टेस्टिंग सेरेमनी. सो आमच्या पॉटरी डेनचं जे एक लकी भांडं आहे की त्या भांड्यामध्ये आम्ही पदार्थ सर्व केला की तो व्हायरल होतो म्हणजे होतोच. त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या या सांबाराचा जो लुक आहे हा बघितलेला आहेच आहे.
वेळ झाली आहे आता टेस्टिंग सेरेमनीसाठी. एरवी टेस्टिंग सेरेमनी मी करत असतो, आज मी स्वतः गुन्हेगार आहे, त्यामुळे मी माझा विक्टीम शोधलेला आहे. तो म्हणजे श्लोक आमचा डिझाईन इंटर्न आहे, जो आम्हाला सगळ्या छान एस्थेटिक गोष्टींमध्ये मदत करतो. सो आज त्याला तर हे मी टेस्टिंगला देतो आहे ते सांबार. पण ॲट द सेम टाईम आज जसं हे सांबार मी तुम्हाला दाखवलं, तसंच फूड कुटुंबाच्या अनेक छान छान रेसिपीज आहेत, ज्याला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि सांबाराची जशी ही एक पद्धत आहे, तसं माझ्या डायटिशियन म्हणजे सध्या डाएट नाही करत आहे मी, तुम्हाला दिसतंय ते, पण एक डाएट सांबाराची पण माझ्याकडे रेसिपी आहे. जर ती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की थम्सअप सांगा, येस सांगा, म्हणजे आपण आपल्या चॅनलवरती डाएट सांबाराची सुद्धा जी रेसिपी ही दाखवू. सो श्लोक, आता तुझ्यावरती आपण गिनीपिक करूयात. सो छान सांबार आमचं उकळून तयार आहे. आता ते मी आमच्या श्लोक भाऊंना मस्त टेस्टिंगला देतो आहे. नाही, आय विल, आज तू गेस्ट आहेस ना, सो लेट मी बी द होस्ट. ओके, चला, पहिलं जे बॅटल असतं ते मी जिंकलेलं आहे. की कोणत्याही पदार्थाचा जेव्हा सुवास चांगला येतो, सुगंध छान येतो, तिथे आणि त्यातले सगळे पदार्थ दिसत आहेत, तो कलरफुल प्लेट पण दिसते. सो तुझ्या एस्थेटिक टेस्टला मॅच करणारा आमचं सांबार आहे की नाही सांग. आणि जर नाही चांगलं सांगितलं तर यांना रास्कला माहिती तुझी गेलीच होती, इंटर्नशिपचं सर्टिफिकेटच देतो मी तुला. नाही पण जोक सपाय, खरंच टेस्ट कर आणि सांग कसं झालं. कर. आणि ती इडली शोला नाही दिलेली. खातो पहिलं सांबार खातो आणि मग नंतर इडली. माझी किती एक्साइटमेंट की लवकर टेस्ट कर. खात राहावंसं वाटतंय भाई. मैंने तो आज एकदम गंगा नहाली. सो मी ती इडली बुडवून घेतो. अगदी फुल ऑन. सो तुम्ही कोणत्या प्रकाराला आहात, तुम्हाला इडली साईडला लागते का डिप करून लागते, हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. रादर मी त्याचा पोलच टाकतो की तुम्ही कोणत्या प्रकारे इडली सांबार खाता, इडली डिप करून की इडली साईडला ठेवून. सो आमचा श्लोक माझा गिनीपिकचा शिकार झालेला आहे. गिनीपिकच झालेला आहे, माझ्या टेस्टचा शिकार झाला आहे. खूप भारी. यू शुड डू इट असं आमच्या पोरांनी सांगितलेलं आहे. सो फूड कुटुंबावरती आजचा जरी व्हिडिओ इथे थांबवत असलो तरी मस्त टेस्टी खाण्याचा आणि त्याच्या मागच्या स्टोरीचा हा जो प्रवास आहे हा असाच सुरू राहणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खाण्यावरती प्रेम करायचं आहे आणि फूड कुटुंबाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.